पुढची बातमी ती महाराष्ट्राला संकटात टाकणाऱ्या महामार्गांवरच्या वाहतूक कोंडी संदर्भातली। मनसे या प्रकरणी आक्रमक झाली आहे आणि मनसेनं खालापूर टोल नाक्यावर आज आंदोलन केलं। शुक्रवारी मनसैनिक खालापूर टोल नाक्यावर पोहोचले आणि तिथे त्यांनी एक अतिशय थेट आणि स्पष्ट मागणी केली की ज्या 3 दिवसांमध्ये महामार्ग तुंबला होता, वाहतूक कोलमडली होती, लोक त्रस्त झाली होती, त्या काळांमध्ये टोल वसुली सुरू होती, तेव्हा अशा प्रकारे झालेल्या टोल वसुलीला लोकांना परत मिळाली पाहिजे, रक्कम परत दिली गेली पाहिजे। खालापूर टोल नाक्यावर मनसेने ही आक्रमक भूमिका कशी मांडली ते ऐका। या ठिकाणी लिहून दिलेलं आहे की बाबा हे एमएसआरडीसी करू शकते। मग एमएसआरडीसी करू शकते, मग तुम्ही टोल कशाला वसूल करतात? एमएसआरडीसी वाहनची पार्किंग, तर त्याच्यामध्ये पण त्यांनी बोर्ड दाखवलं की एमएसआरडीसी करावं। तर ही सर्व सुख सुविधा कुठलीही नाहीये, फक्त हे पैसे घेण्याचं काम करताय। आज आचारसंहिता होती, राजसाहेबांचा आदेश होता, फक्त निवेदन द्यायचं, निवेदन दिलेलं आहे। 13 तारखेला या ठिकाणी परत आमची बैठक लागणार आहे। जर ही बैठक मध्ये त्यांनी जे सुख सुविधा पुरवल्या तर ठीक, लोकांचे टोलचे पैसे परत दिले तर ठीक, अन्यथा या ठिकाणी मनसे स्टाईलनी हे टोल फोडल्याशिवाय राहणार नाही। चर्चेसाठी आपल्या सोबत सारिका सावंत जोडल्या गेलेल्या आहेत, त्या आमच्या खोपोलीच्या प्रतिनिधी आहेत। सारिकाजी नमस्कार आणि आपलं स्वागत। पटकन या गोष्टीचं उत्तर द्या, आजच्या दिवशी सुद्धा हाच महामार्ग पुण्याकडे जाताना तुंबला होता, त्याची एक मार्गिका ही वाहतूक कोंडी अनुभवत होती, आजही असं का झालं? आपण बघतोय की गेल्या 32 तास जो एक्सप्रेसवे बंद होता, त्यानंतर तो एक्सप्रेसवे चालू करण्यात आला आणि आता सलग 2 दिवस सुट्ट्याही आल्या आहेत। जी 32 तासाची जी तुंबी होती, जी पुण्याकडे जाणारी होती, ते प्रवासी आज सकाळी प्रवास करण्यासाठी बाहेर पडले होते। त्यातच उद्या परवा सुट्टी आल्यामुळे प्रवाशांनी अधिक गर्दी केली होती, त्यामुळे हा एक्सप्रेसवेवर वाहतुकीची कोंडी झाली होती। तसं बघायला गेलं तर प्रत्येक शनिवारी आणि रविवारी अशाच प्रकारची वाहतूक कोंडी आहे, ती एक्सप्रेसवेवर होत असते आणि त्यावर आयआरबी असेल किंवा एमएसआरडीसी असेल, कुठल्याही प्रकारचं ठोस उपाययोजना त्या गोष्टीवर करत नाही। पोलिसांच्याकडून या संदर्भामध्ये खरं तर सक्रियता दिसायला हवी होती। इतकी मोठी वाहतूक कोंडी आटपल्याच्या नंतर शनिवार रविवारी होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी त्यांनी सक्रिय व्हायला हवं होतं, पण शनिवार रविवार सोडा, शुक्रवार पासून परत तोच प्रश्न, तीच संकट, तीच कटकट। सारिका सावंत, माझा आवाज आला आपल्याला? हा येतोय सर। मी प्रश्न आपल्याला असा विचारला की पोलीस का सक्रिय झाले नाहीत, शुक्रवारी का वाहतूक कोंडी झाली? पोलीस सकाळी जेव्हा वाहतूक कोंडी झाली त्यानंतर बोरघाट महामार्ग पोलीस आहेत ते सक्रिय झाले आणि त्यानंतर त्यांनी 20-20 मिनिटाचा ब्लॉक घेत पुणे लेनकडे जी वाहतूक आहे पुणे लेनची, ती वाहतूक मुंबई लेनवरनं वळवली आणि त्यासाठी खंडाळा बोगद्याजवळ 20-20 मिनिटाचा ब्लॉक घेत आज सायंकाळी 4च्या दरम्यान ती वाहतूक त्यांनी जवळपास सुरळीत केलेली आहे। पण उद्या परत शनिवार असल्यामुळे वाहतुकीची कोंडी ही कायम असणार आहे। ठीक आहे, आपण उद्याही या विषयावर बोलूया आणि तुम्ही बारकाईनं लक्ष ठेवा की पोलीस खरंच वाहतूक कोंडी न होण्यासाठी काही काम करतायत का।